माझ्या लग्नाचा दिवस जवळ आला. माझ्या बापानं मंडपाला पैसे दिले, माझ्या बापानं आचार्याला पैसे दिले, माझ्या बापानं सगळ्या घरच्यांना कपडे घेतले, परंतु स्वतःला कपडे घेतले नाही ना. याचं नाव बाप आहे. तायडे, या बापाची जर चप्पल तुटली ना, तुटलेली चप्पल घेऊन हा बाप शिवणाऱ्याच्या दारात जातो बर का, आणि शिवणाऱ्याला सांगतो, दादा चप्पल तुटली हो, एवढी शिवून देता का? शिवणारा सांगतो, अरे राम भाऊ 8 वेळेस चप्पल शिवली, आता काय शिवायला जागा आहे का? घे ना नवीन, काय फरक पडणार आहे? त्यावेळेस हा बाप सांगतो, या 400 रुपयात माझ्या पोरीचं दप्तर घेता येईल. याचं नाव बाप आहे रे, याचं नाव बाप आहे. बाप बाप आहे महाराज. आम्ही श्यामची आई पाहिली. अरे त्या शाने गुरुजीने श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप नाही लिहिला. लोकांना जर विचारलं ना, हो शिवाजी महाराज कुणाचे, तर लोक सहज म्हणतात जिजाबाईंचे. अरे पण त्या शिवाजी राजाला राजे होण्यासाठी मुघलांच्या दरबारात राबणारा शहाजी राजे कोणाला दिसले नाही. अरे लोकांना जर विचारलं ना, अरे कृष्ण कुणाचा, तर लोक सहज सांगतात, हो कृष्ण देवकी आणि यशोदेचा. परंतु त्याच कृष्णाला पुराच्या पानातून येणारा, नाकात तोंडात पाणी जाणारा वासुदेव कुणी लिहिला नाही. बाप संपला गेला. बाप मारणारा, जोडणारा, बेवडा, जुगारी रेखाटला गेला. पण लक्षात ठेवा, कोणीतरी कीर्तनकार आला, आई माझी मायेचा सागर म्हणून गेला. कोणीतरी कीर्तनकार आला, दिला जन्म आईने, उपकार मोठा झाला म्हणून गेला. आमच्या शास्त्राला विचारलं तर आमचं शास्त्र सांगतं मातृ देव भव आणि नंतर पितृदेव भव. आमच्या तुकोबरायांचे अभंग विचारले तर अभंग सांगतात धन्य माता, नंतर पिता, आधी कुळी कन्या, नंतर पुत्र. बसलेल्या आयांनो, अरे लक्षात ठेवा, दिवसभराच्या जेवणाची सोय करणारी आई चांगलीच आहे हो, परंतु आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करणारा बापच आहे हो, आमचा बापच आहे. अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी माय जर बाहेर निघाली ना, हे आयांनो, हे आई तुम्हाला आहे, आई मला आहे हो, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. पण आपली आई जर घराच्या बाहेर चालली ना, आपली आई आपल्याला कडेवर घेते. का माहितीये? त्या आईला वाटतं जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं. परंतु आमचा बाप जर घराच्या बाहेर चालला ना, आमचा बाप आम्हाला कडेवर नाही घेत, आमचा बाप आम्हाला खांद्यावर घेतो. कारण त्या बापाला वाटतं जे मला सुद्धा दिसलं नाही ना, ते माझ्या पोराला दिसावं. याचं नाव बाप आहे. बाप बाप आहे, बाप बाप आहे. बापाची जागा ह्या जगाच्या पाठीवर कोणी घेऊ शकत नाही. एक गोष्ट बोलू, जोपर्यंत या घरातला बाप गेला ना, या घरातला या जयसिंग नावाचा बाप निघून गेला, या जयसिंग नावाच्या बापाला एक पोरगी आहे. त्या असणाऱ्या आमच्या जयश्री ताईला कधीतरी कीर्तन झाल्यावर भेटा आणि विचारा तिला, कागद ताईडे आज तुझा बाप गेला, काय वाटतं तुम्हाला? पोरींनो, माझ्या आईंनो, प्रत्येक जणी तुम्ही नांदायला आलात ना, तुम्ही नांदायला आला, कोणाचं वय 30 आहे, कोणाचं वय 35 आहे, कोणी माझ्या आईच्या वयात आहे, तुम्ही 40 आहे, कोणी 45 आहे. पण लक्षात ठेवा, 45 वर्षाची पोरगी जरी बापाच्या दारात गेली ना साहेब, 45 वर्षाची पोरगी जरी बापाच्या दारात गेली ना, बापाच्या दारात गेल्याच्या नंतर तो बाप जर तंबाखू खात असेल ना, तर पोरगी येणार आहे म्हणून दिवाळीच्या आधी 2 महिने तो बाप तंबाखू खात नाही साहेब. तंबाखू खायचे 10-10 रुपये आपल्या खिशात घालतो, तंबाखू खायचे 10-10 रुपये आपल्या खिशात घालून जपून ठेवतो, आणि दिवाळी येईपर्यंत 200-300 रुपये खिशात जपून ठेवतो. आणि ज्या दिवशी पोरगी दिवाळी येते त्या दिवशी ते 300 रुपये हातात घेतो आणि पोरीला सांगतो, ताईडे, अगे ताईडे, अगं मला पोराने गायछाप खायला पैसे दिले होते, परंतु या पैशाची मी गायछाप खाल्ली नाही, याची त्याची उसनी घेऊन खाल्ली. हे 300 रुपये तुला घे आणि जाऊन चांगली साडी घे म्हणणारा बाप आहे हो. अरे म्हणतात तो बाप, अरे एक रुपया जमा करतो, स्वतःच्या पोटाला चिमटा घेतो, परंतु आमच्या लेकरासाठी कमवून ठेवतो ना, त्याचं नाव बाप आहे. आज हा बाप निघून गेला, परंतु या बापाच्या पोरीला कधीतरी जाऊन भेटा आणि त्या जयश्री ताईला विचार, कागद ताईडे तुझा बाप नाही आता, काय वाटतं तुला? ती पोरगी सांगेल, महाराज मला आठवत आहे,
महाराज मला आठवतंय माझं लग्न जमलं होतं. माझा बाप लोकांच्या दारात जात होता आणि सांगत होता माझ्या ताईडीचं लग्न यावं लागतं बरे बा, माझ्या ताईडीचं लग्न यावं लागतं. सगळ्या गावाला सांगितलं, सगळ्या पाहुण्यांना सांगितलं, नगरला गेला तिकडे आल्या पाहुण्याला सांगितलं, अंबरनाथ मध्ये सगळ्याला सांगत होता माझा बाप आता माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. माझ्या लग्नाचा दिवस जवळ आला. माझ्या बापानं मंडपवाल्याला पैसे दिले, माझ्या बापानं आचार्याला पैसे दिले, माझ्या बापानं सगळ्या घरच्यांना कपडे घेतले, परंतु स्वतःला कपडे घेतले नाही ना, याचं नाव बाप आहे. अरे माझ्या बापानं मला सगळं दिलं महाराज. माझ्या लग्नाचा दिवस जवळ आला, ढोल ताशांचा नाच झाला, पाहुणे मंडळी आले, मंडप भरला. आता सगळे पाहुणे मंडळी बसले, ढोल ताशाचा नाच झाला, सनई चौकड्या वाजायला लागला. मी चालत चालत त्या ठिकाणी वधूच्या समोर गेले, वर वधूनं अक्षता टाकल्या गेल्या, लग्न जमलं, लग्न त्या ठिकाणी झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर महाराज मी ज्यावेळेस गाडीमध्ये बसले, मी माझ्या आईला भेटले, गळ्यामध्ये पडले, डाय मोकलून रडले. माझी आई माझ्या गळ्यात पडून रडली महाराज, माझी बहीण माझ्या गळ्यात पडून रडली महाराज, माझा भाऊ माझ्या गळ्यात पडून रडला महाराज. पण त्यावेळेस मी गाडीमध्ये बसले आणि गाडी इतकी एक कासरावर अंतरावर गेली. माझ्या लक्षात आलं मी सगळ्याला भेटले पण मी माझ्या बापाला नाही भेटले. मी सगळ्याला भेटले पण माझ्या बापाला नाही भेटले. गाडीला आवाज दिला, गाडी थांबली महाराज, गाडी उघडली गेली आणि उघडलेल्या गाडीतून या जयश्रीताई खाली उतरली असेल ना, त्यावेळेस या जयश्रीताईने सांगितलं असेल आता मला माझ्या बापाला भेटायचं आहे. त्यावेळेस सगळं मंडप पाहिला, बाप मंडपात नव्हता. सगळा मंडप पाहिला, बाप मंडपात नव्हता. सगळे पाहुणे रवळे पाहिले, बाप पाहुण्यात नव्हता. जेवणाचा गृह पाहिला, जेवणाची त्या ठिकाणी रांग पाहिली, बाप जेवणाच्या रांगीत नव्हता. बाप पाहुण्याच्या रांगीत नव्हता, बाप जेवणाच्या रांगीत नव्हता, बाप मंडपात नव्हता. तर हा बाप या मंडपाच्या मागे उष्ट्या पत्तरबळ्या उचलत होता. कारण माझ्या पोरीकडे जर गेलो तर माझ्या पोरीच्या गळ्यात पडल्याच्या नंतर मला रडू आवरणार नाही. माझ्या पोरीनं जर मला रडताना पाहिलं तर माझ्या पोरीला करमणार नाही. असं म्हणणार आहे. जगाच्या पाठीवर एकच नाव आहे ना, त्याचं नाव बाप आहे रे. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे गड्या, त्याचं नाव बाप आहे. या घरातला बाप निघून गेलाय ना दादा. इथं बसलेल्या प्रत्येक पोरींना माझी विनंती आहे बरं का विशाल, इथं बसलेल्या प्रत्येक पोरींना माझी विनंती आहे, तायांनो माझी विनंती आहे तुम्हाला, जीवनामध्ये जगत असताना कधी तुम्ही लक्षात ठेवा पोरींनो, जीवनामध्ये जगत असताना थंडी तुमच्या बापाला वाजते पण स्वेटर तुम्हाला असतं. थंडी तुमच्या बापाला वाजते, स्वेटर तुम्हाला असतं. भूक तुमच्या बापाला लागते, जेवण तुम्हाला असतं. चप्पल तुमच्या बापाची तुटते, चप्पल तुम्हाला असते. अरे ए पोरींनो, चप्पल जर तुटली ना, ए तायडे, या बापाची जर चप्पल तुटली ना, तुटलेली चप्पल घेऊन हा बाप शिवणाऱ्याच्या दारात जातो बरं का, आणि शिवणाऱ्याला सांगतो दादा चप्पल तुटली हो, एवढी शिवून देता का. शिवणारा सांगतो अरे राम भाऊ 8 वेळेस चप्पल शिवली, आता काय शिवायला जागा आहे का, गेलं ना मी, काय फरक पडणार आहे. त्यावेळेस हा बाप सांगतो या 400 रुपयात माझ्या पोरीचं दप्तर घेता येईल. याचं नाव बाप आहे रे, याचं नाव बाप आहे. बाप बाप आहे महाराज. बापाची जागा या जगाच्या पाठीवर कोणी घेऊ शकत नाही. अरे बाप इतका मोठा आहे, मी सांगू शकत नाही, तुम्ही ऐकू शकत नाही. फक्त माझी विनंती आहे तर बसलेल्या प्रत्येक पोरींना तुम्ही डॉक्टर, वकील, तलाठी, तहसीलदार, एसपी, डीवायएसपी, कलेक्टर व्हा. पर्यंत तुम्ही डॉक्टर, वकील, तलाठी, तहसीलदार, एसपी, डीवायएसपी, कलेक्टर व्हा. पर्यंत तुम्ही सदस्य व्हा, तुम्ही सरपंच व्हा, तुम्ही नगरसेवक व्हा, नगराध्यक्ष व्हा. तुम्ही पोरींनो त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व्हा. पोरींनो तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा. पण पोरींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बापाची इज्जत जाईल असं जीवनात कधी वागू नका. बस तुमचा बाप जिंकल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा बाप जिंकल्याशिवाय राहणार नाही.